नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. एखाद्या पिक्चरच्या स्टोरीलाही लाजवेल अशी एक स्टोरी आज पुणे शहरामध्ये घडलेली पाहायला मिळाली. एक मंत्री ज्यांचा मुलगा जो अचानक गायब होतो, त्याच्यानंतर सगळीच पोलीस यंत्रणा कामाला लागते आणि त्यानंतर या मुलाला अवघ्या तासाभरामध्ये शोधून पुन्हा परत आणलं जातं आणि मंत्र्यांच्या हवाली सुद्धा केलं जातं. एखाद्या पिक्चरला सुद्धा लाजवेल अशी ही सगळी स्टोरी. ही स्टोरी आज पुणेकरांनी, पुण्यातल्या माध्यमांनी आणि पुणे पोलिसांनी स्वतः अनुभवली. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आजच्या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत. खरं तर हे प्रकरण आहे मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं. तानाजी सावंत हे माजी मंत्री आहेत राज्याची. अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत, अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे. शिक्षण संस्था आहेत, अनेक कंपन्या आहेत, बिझनेसमन ते चांगले आहेत. त्यांची मुलं सुद्धा त्यांच्याच पद्धतीने अगदी चांगली बिझनेसमन आहेत. 2-3 कंपन्यांमध्ये ते स्वतः CEO आहेत. त्यांचाच मुलगा ज्याचं नाव आहे ऋषिराज सावंत, धाकटा मुलगा आहे हा तानाजी सावंतांचा, आणि हाच ऋषिराज सावंत अचानक घरातून गायब झाला. ही संपूर्ण घटना आज घडली. आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. 4 वाजता ऋषिराज सावंत हे स्वतः ड्रायव्हरला घेऊन घराच्या बाहेर पडले. नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय झालं हा सगळा घटनाक्रम आता आपण जाणून घेणार आहोत. खरं तर 4 वाजता आज दुपारी 4 वाजता ऋषिराज सावंत हे आपल्या ड्रायव्हरला घेऊन शाळेचा जो त्यांचा कॅम्पस आहे, जी त्यांची शिक्षण संस्था आहे, त्या ठिकाणून ते बाहेर पडले. तिथून थेट पुणे एअरपोर्टला गेले. एअरपोर्टला त्यांनी ड्रायव्हरला सोडायला सांगितलं आणि तिथून थेट ड्रायव्हरला घरी पाठवलं आणि ते स्वतः एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले. त्यानंतर मात्र हा जो ड्रायव्हर आहे त्यांनी थेट तानाजी सावंतांना गाठलं. तिथं जाऊन साहेब कुठे गेलेले आहेत याविषयीची तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दलची विचारपूस केली. मात्र तानाजी सावंतांना याविषयीची कसलीच माहिती नव्हती. तानाजी सावंतांनी घरी फोन फिरवले. त्याच्यानंतर ऋषिराज सावंत यांच्या आईंना विचारण्यात आलं, मोठ्या भावाला विचारण्यात आलं. सगळ्या घरातल्यांना विचारल्यानंतर सुद्धा ऋषिराज कुठे जाणार आहेत याविषयीची कसलीच माहिती कुणालाच नव्हती. त्यानंतर अखेर सगळ्या तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या. त्यानंतर अशी माहिती मिळाली की ऋषिराज सावंत यांचं पुणे एअरपोर्टच्या परिसरामधून चक्क किडनॅप झालंय, अपहरण झालंय. ऋषिराज सावंत यांना पांढऱ्या रंगाच्या एका स्विफ्ट गाडीमध्ये बसवून 2-3 तरुण जे आहेत ते घेऊन गेले, अशा पद्धतीची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. अर्थात याविषयीचा एक फोन 4:15-4:30च्या दरम्यान पोलीस कंट्रोल रूमला गेला आणि अर्थातच माजी मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी पक्षातल्या एका आमदाराच्या मुलाचं अशा पद्धतीने अपहरण झालं, किडनॅप झालं. त्यानंतर लागलीच सगळ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या. स्वतः तानाजी सावंत यांनी पुणे एअरपोर्टला जाऊन सगळी चौकशी केली. त्यानंतर थेट ते पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचले, पोलिसांची भेट घेतली आणि त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. जोपर्यंत मुलगा पुन्हा परत सापडत नाही तोपर्यंत तानाजी सावंत याच ठिकाणी बसून होते. जवळपास 2 तासांचा कालावधी गेला. जवळपास 4 वाजल्यापासून चालू झालेला हा संपूर्ण घटनाक्रम होता आणि त्याच्यानंतर ऋषिराज सावंत यांचं एक्झॅक्ट लोकेशन कळालं. ज्या अर्थी ड्रायव्हरने ऋषिराज सावंत यांना पुणे एअरपोर्ट वर सोडलं होतं, त्या अर्थी ते पुणे एअरपोर्ट वरूनच कुठेतरी गेलेले आहेत. अर्थात ते फ्लाईटने कुठेतरी गेलेले आहेत, ही गोष्ट पोलिसांना कळली होती. त्यानंतर अर्थातच माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंतांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा फोन फिरवले, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर खरं तर जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत म्हणजेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, त्यांना सुद्धा फोन करण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार सगळ्या यंत्रणा फिरल्या. नेमक्या कुठल्या फ्लाईट मध्ये बसून तानाजी सावंत यांचे पुत्र कुठे गेले याची सगळी चौकशी चालू झाली. त्यानंतर अशी माहिती समोर आली की तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो खासगी चार्टर्ड प्लेन करून चक्क 68 लाख रुपये खर्चून आपल्या 2 मित्रांसह बँकॉकच्या दिशेने निघालाय. ही माहिती जेव्हा समोर आली त्यानंतर कुठेतरी चित्र थोडंसं स्पष्ट व्हायला चालू झालं होतं. कारण आतापर्यंत तानाजी सावंत यांच्या मुलाचा किडनॅप झालाय अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागलेल्या होत्या, बातम्या व्हायरल होत होत्या.
एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याच्या मुलाचं अशा पद्धतीने किडनॅप होतं तर सर्वसामान्य माणसाचं काय होऊ शकतं? अशा पद्धतीच्या चर्चा चालू झाल्या. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं आणि त्यानंतर असं कळलं की ऋषीराज सावंत हे खरं तर किडनॅप झालेलेच नाहीयेत. ते स्वतः स्वइच्छेने स्वतःच्या मित्रांबरोबर बँकॉकच्या दिशेने निघाले. अर्थात याविषयीची सगळीच माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी माध्यमांना दिली आणि त्यानंतर पुढची सगळीच यंत्रणा, हल्ली पोलीस यंत्रणा जी आहे त्यांनी पुढे येऊन सगळ्याच एव्हिएशन डिपार्टमेंटला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि हे जे खासगी चार्टर्ड प्लेन होतं ते खरं तर कुठे आहे, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे याविषयीची सगळी माहिती समोर आली. हे चार्टर्ड प्लेन तोपर्यंत जोपर्यंत पोलिसांनी त्यांना संपर्क केला तोपर्यंत हे प्लेन चक्क अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेलं होतं. म्हणजे अगदी काही तासांमध्ये हे प्लेन बँकॉकच्या दिशेने उडालेलं होतं आणि ते अंदमान निकोबारला पोहोचल्याचं पोलिसांना कळताच पोलिसांनी लागलीच सूचना दिल्या आणि हे प्लेन पुन्हा एकदा परत वळवायला सांगितलं. अर्थात हे प्लेन पुन्हा चेन्नईमध्ये लँड केलं जाईल आणि चेन्नई मधून ऋषीराज सावंत यांना पुण्यात आणलं जाईल अशा पद्धतीची चर्चा चालू झाली. पोलिसांनी काही तशी माहिती दिलेली होती, मात्र या सगळ्या चर्चा केवळ चर्चाच ठरल्या, कारण पुणे पोलिसांनी त्यांचा वट दाखवून मंत्री तानाजी सावंतांनी खरं तर त्यांचा वट दाखवून कुठेतरी पोलीस यंत्रणा आणि सगळ्याच एव्हिएशन डिपार्टमेंट वरती इतका मोठा दबाव टाकलेला होता की हे चार्टर्ड प्लेन चक्क चेन्नईमध्ये खरं तर विशाखापट्टणमला हे प्लेन थांबणार होतं, मात्र तसं न करता थेट अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा एकदा पुणे एअरपोर्टला आणण्यात आलं. पुणे एअरपोर्टला हे प्लेन जवळपास 8:15 8:30च्या दरम्यान लँड झालं आणि त्यानंतर ऋषीराज सावंत यांना चौकशीसाठी नेण्यात आलं. अर्थात या सगळ्यानंतर पुन्हा एकदा मंत्री तानाजी सावंत आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, मात्र अनेक प्रश्न यामध्ये अजून सुद्धा तसेच होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की अगदीच किडनॅप झालंय असं म्हणून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. पुण्याचे सगळेच पोलीस, पूर्ण एव्हिएशन डिपार्टमेंट, अनेक राजकारणी नेते मंडळी या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झाले. माजी मंत्र्याचा मुलगा गायब होतो, किडनॅप होतो, हे खूप मोठं प्रकरण होतं आणि त्यानंतर सगळ्याच यंत्रणांनी अवघ्या 2-3 तासांमध्ये या मुलाला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आपल्याला पाहायला मिळाली. एवढंच काय तर अगदी म्हणजे 4 वाजल्यापासून हे जेव्हा प्रकरण चालू झालं, अवघ्या 1 ते 1.5 तासांच्या कालावधीमध्ये पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये चक्क किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आला. सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. संपूर्ण सिंहगड रोड, पुणे एअरपोर्टचा रोड या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक गाडीनं गाडी चेक केली जात होती. कुठल्या गाडीत नेमका तानाजी सावंतांचा मुलगा आहे हे सगळंच पाहिलं जात होतं. मात्र तानाजी सावंतांचा मुलगा कुठे होता? तो त्याच्या मित्रांबरोबर चक्क बँकॉकला निघाला होता. कशासाठी निघाला होता याविषयीची माहिती अजून समोर आलेली नाहीये. मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर तानाजी सावंत यांच्यावर टीकेची झोड उठलेली आपल्याला पाहायला मिळाली. हेच तानाजी सावंत यांनी पोलीस यंत्रणांवरती इतका दबाव निर्माण केला की चक्क अगदी एका तासाभरामध्ये मुलाच्या अपहरणाची केस फाईल सुद्धा झाली. FIR बनवण्यात आली. म्हणजे आपण बघतो की अगदी सर्वसामान्य माणूस जेव्हा बेपत्ता होतो किंवा गायब होतो किंवा त्याचं किडनॅप जरी झालं असेल तरी 24 तासांची वाट पाहावी लागते. पहिल्यांदा मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली जाते, त्यानंतर 24 तास याविषयीची कुठलीही माहिती मिळाली नाही, संबंधित व्यक्ती जर मिळाला नाही तर त्यानंतर किडनॅपिंगची केस जी आहे ती दाखल केली जाते. मात्र या प्रकरणामध्ये अर्थात मंत्र्याचा मुलगा आहे, माजी मंत्री आहेत, मोठे प्रस्थ आहेत म्हटल्यानंतर अवघ्या एका तासामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा अज्ञातांविरोधात दाखल झाला. या सगळ्यानंतर सगळ्याच यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या आणि सगळ्या यंत्रणांनी मिळून अर्थातच तानाजी सावंतांच्या मुलाला अगदी त्यांच्या जवळ आणून ठेवलं पुन्हा एकदा. म्हणजे अगदीच चेन्नई पर्यंत, खरं तर चेन्नईमध्ये जे विमान लँड होणार होतं ते तिथे लँड न करता चक्क पुण्यातल्या एअरपोर्ट वरतीच लँड केलं गेलं. 8:30च्या सुमारास ऋषीराज सावंत हे त्या ठिकाणी लँड झाले. त्यानंतर पुन्हा एकदा तानाजी सावंत आणि पुण्याच्या सहपोलीस आयुक्तांनी खरं तर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगण्यात येत होतं, पत्रकारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, कारण त्या आधीच काही जी माहिती हाती आली होती त्या माहितीनुसार तानाजी सावंतांच्या मुलाचं किडनॅप तर नव्हतंच झालेलं, मात्र हा मुलगा घरातील कौटुंबिक वादातून घर सोडून गेल्याची चर्चा रंगू लागलेली होती. याविषयीचे प्रश्न सुद्धा
तानाजी सावंत यांना विचारण्यात आले. मात्र या सगळ्याच प्रश्नांवरती तानाजी सावंत यांच्याकडे खरं तर उत्तर नव्हतं. आपल्यामध्ये कधी सुद्धा वाद होत नाहीत. आमच्या घरचं वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि हसत खेळत असतं. आम्ही दररोज 15 ते 20 वेळा एकमेकांशी फोनवर बोलतो. म्हणजे अगदी घरातून कुठेही जायचं असेल किंवा अगदी वाकडला सुद्धा जायचं असेल तरी सुद्धा ऋषीराज सावंत हे मला न सांगता कधीही घराबाहेर पडत नाहीत. मला नाही सांगितलं तर त्यांच्या मोठ्या बंधूंना ते माहिती देऊन जातात. मात्र आज पहिल्यांदाच असं झालं होतं की ऋषीराज सावंत हे कुणालाही काहीही न सांगता स्वतःची गाडी न घेता दुसऱ्याच्या गाडीमधून थेट एअरपोर्टला गेले. तिथून ते कुठे जाणार होते, कुठे गेले होते याविषयीची माहिती कुणालाच नव्हती. बाप म्हणून आपण अतिशय चिंतेत होतो आणि त्यामुळेच आपण पोलीस यंत्रणा कामाला लावल्या. हे स्वतः सगळं काही तानाजी सावंत यांनी कबूल केलंय. आणि याच कबुली जबाबाच्या नंतर खरं तर पत्रकारांकडून तानाजी सावंत यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. ज्या प्रश्नांची उत्तरं तानाजी सावंत यांच्याकडे सुद्धा नव्हती. आपण मोठ्या हुद्द्यावर आहोत म्हणून तानाजी सावंतांनी काही तासांसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा वेठीस धरलेली होती. त्याचबरोबर अनेक मंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते. मंत्र्यांची मदत घेतली जात होती, मदतीसाठी याचना केली जात होती. आपला मुलगा कुठे आहे, कसा आहे, त्याला कोण घेऊन गेलं याविषयीची सगळीच माहिती ते जमवाजमव करत होते. मात्र त्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्याच मित्रांबरोबर असल्याचं माहिती मिळाल्याच्या नंतर कुठेतरी तानाजी सावंतांना थोडंसं हायसं वाटलं. त्यानंतर सुद्धा तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर गेले नाहीत. सीपी ऑफिस मध्ये ते ठाण मांडून बसलेले होते. जोपर्यंत त्यांचा मुलगा पुन्हा एकदा पुण्यामध्ये लँड होत नाही तोपर्यंत तानाजी सावंतांनी सीपी ऑफिस सोडलं नाही. पोलिसांबरोबर बैठकीमध्ये ते होते. पोलिसांबरोबर बंद दाराआड त्यांची कंटिन्यू चर्चा चालू होती आणि त्या सगळ्या चर्चेच्या नंतर अर्थातच 8:30 वाजता त्यांचा मुलगा पुन्हा एकदा लँड झाला. हा मुलगा नेमका कुठे गेला होता, कशासाठी गेला होता, न सांगता का गेला होता याविषयीची सगळी चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. हाच प्रश्न माजी मंत्री तानाजी सावंत यांना सुद्धा विचारण्यात येत होता. तुमचा मुलगा घरातून भांडण करून घराबाहेर गेला होता अशी जी चर्चा चालू होती त्यावर तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना तानाजी सावंत कुठेतरी हायपर झालेले पाहायला मिळाले. आमच्यात कधीही वाद होत नाहीत. मात्र तो न सांगता बाहेर पडला त्यामुळे मला थोडीशी भीती वाटली आणि चिंतेतून मी पोलिसांपर्यंत आलो असं ते म्हणाले. खरं तर या सगळ्याच प्रश्नाच्या नंतर आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित होत होता. तो म्हणजे 68 लाखांचा. चक्क 68 लाख रुपये खर्चून हे प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन जे आहे ते बुक करण्यात आलेलं होतं. याविषयीची माहिती सुद्धा मिळाली आणि हे 68 लाख रुपये कुणाच्या खिशातून गेले? अर्थातच ऋषीराज सावंत यांच्याच खिशातून गेले. म्हणजेच माजी मंत्र्याचा मुलगा 68 लाखांचा एक प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन बुक करतो. तो थेट त्याच्या मित्रांना घेऊन बँकॉकच्या दिशेने निघतो. घराच्यांना काहीही तो सांगत नाही आणि त्यामुळे कुठेतरी बापाचं काळीज जे आहे त्याला चिंता वाटायला लागते आणि त्यानंतर संपूर्ण यंत्रणा इतक्या जोरात कामाला लागते. स्वतः पुणे पोलीस आयुक्तांपासून सगळेजण कामाला लागतात. या सगळ्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पोलीस यंत्रणांना वेठीस का धरलं असा प्रश्न जेव्हा त्यांना उपस्थित करण्यात आला त्यानंतर मात्र हायपर झालेले तानाजी सावंत भर पत्रकार परिषदेमधून उठून गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. तानाजी सावंतांकडे या प्रश्नाचं कुठलंही उत्तर नव्हतं. इतक्या लवकर एका तासाच्या आत किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलाच कसा या प्रश्नावरती तानाजी सावंतांकडे उत्तर नव्हतं. मात्र आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला नसता तर पुढील तपास करू शकत नव्हतो. त्यामुळे खरं तर आम्ही लागलीच गुन्हा दाखल केला असं जे काही आहे स्पष्टीकरण खरं तर पुणे पोलिसांकडून देण्यात आलं आणि तानाजी सावंतांनी सुद्धा तसंच सांगितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं किडनॅपिंग नाहीये. माझा मुलगा त्याच्या मित्रांबरोबरच कुठेतरी गेलेला आहे याविषयीची कबुली स्वतः तानाजी सावंत यांनी दिली. पण जर आपल्याला माहित होतं की तो त्याच्या मित्रांबरोबर कुठे गेलाय किंवा जाणार आहे, इतकी पोलीस यंत्रणा तुम्ही वेठीस का धरली? हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तानाजी सावंतांकडे नव्हतं म्हणून पत्रकारांशी न बोलता पत्रकारांना टाळून तानाजी सावंत पुण्याच्या पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडले. ज्यावेळी त्यांचा मुलगा पुण्यामध्ये ऑलरेडी लँड झालेला होता. तो सुखरूप आहे, त्याच्या मित्रांबरोबर आहे, त्याला कुठलीही हानी झालेली नाहीये. हे सगळं जेव्हा कन्फर्मेशन तानाजी सावंतांना मिळालं तेव्हा भर पत्रकार परिषदेमधून तानाजी सावंत उठून गेले. त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नव्हती. त्यानंतर पुण्याच्या सहपोलीस आयुक्तांना सुद्धा हेच प्रश्न विचारण्यात आले.
मात्र त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीची उत्तरं दिली. चौकशी चालू आहे. चौकशीतून सगळ्याच गोष्टी समोर येतील अशा पद्धतीची उत्तरं देण्यात आली. मात्र या सगळ्यात उत्तरांनंतर सुद्धा अर्थातच पत्रकारांचं समाधान जे आहे ते झालेलं नव्हतं. नेमका तानाजी सावंत यांचा मुलगा कुठे गेला, का गेला, कशासाठी गेला, त्याच्या मित्रांबरोबर तो का निघाला, या सगळ्याच प्रश्नांची पत्रकार आपापल्या पद्धतीने कुठेतरी माहिती काढत होते. त्या माहितीतून असं समोर आलं होतं खरं तर की तानाजी सावंत यांच्या मुलाला त्याच्या मित्रांबरोबर बँकॉकला जायचं होतं. यासाठीची परवानगी त्यांनी वडिलांकडे मागितलेली होती आणि ही परवानगी तानाजी सावंत यांनी दिली नाही आणि त्यामुळे कुठेतरी चिडलेले ऋषीराज सावंत जे आहेत ते तडकाफडकी घराबाहेर पडले. काय एक चार्टर्ड प्लेन 68 लाख रुपये खर्च करून बुक केलं काय, मित्रांना बोलवून काय घेतलं आणि थेट बँकॉकच्या दिशेने निघाले सुद्धा. अशी सगळीच माहिती या प्रकरणामध्ये समोर आली आहे. अर्थात या माहितीमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काळात कळेल, कारण पोलिसांचा तपास यामध्ये चालू आहे. मात्र हे सगळंच प्रकरण झाल्यानंतर ज्या तानाजी सावंतांच्या मुलासाठी सगळेच राजकारणी म्हणजे अगदी विरोधी पक्षातले सुद्धा राजकारणी, सर्वसामान्य माणूस सुद्धा कुठेतरी चिंतेत आला होता, कारण माजी मंत्र्याच्या मुलाचं किडनॅप झालं होतं. हे जे काही किडनॅप झालंय ते खरं तर किडनॅप नसून स्वतः हा मुलगा घरातून भांडण करून, कौटुंबिक वादातून किंवा आणखी काही कारणाने स्वइच्छेने, स्वखुशीने आपल्या मित्रांबरोबर बँकॉकच्या दिशेने फिरण्यासाठी गेलाय. हे जेव्हा कळलं त्यानंतर मात्र तानाजी सावंत यांच्यावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली. या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा तानाजी सावंत यांना टार्गेट करत त्यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाल्या ते देखील आपण पाहूया. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यावर मला थोडंसं हादरायला झालं होतं. म्हणजे मंत्र्याचा मुलगाच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचं काय, असा एक विचार मनात चमकून गेला. पण आता जी बातमी येते ती त्याही पेक्षा जास्त धक्कादायक आहे की माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं. तो मुलगा घरातून भांडण करून निघून गेला. फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा, या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले. गंभीर आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किती चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी यंत्रणा कशा रेड कार्पेट त्याला फॅसिलिटीज द्यायला तयार होतात. एरवी ही सगळी माणसं मात्र अजिबातच गोरगरिबांची साधी एनसीच काय, गोरगरिबांचा साधा तक्रार अर्ज सुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाहीत. धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन, धन्य ते सरकार. नक्कीच सुषमा अंधारे ज्या म्हणालेल्या आहेत तेच शब्द, एक्झॅक्ट तेच शब्द सध्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडून व्यक्त होताना पाहायला मिळतात. धन्य ते मंत्री महोदय, धन्य ती पोलीस यंत्रणा आणि धन्य मंत्री महोदयांचा हा मुलगा. रुसलेल्या मुलाला परत आणण्यासाठी तानाजी सावंतांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. अगदी हवेतल्या हवेत विमानाने युटर्न मारला काय आणि पुढच्या 1-1.5 तासामध्ये हे विमान पुन्हा एकदा पुणे एअरपोर्टवर लँड झालं काय. इतका सगळी फिल्मी स्टोरी आज पुणेकरांनी अनुभवली. खरं तर हाच प्रश्न जो आहे तो या प्रकरणामध्ये उपस्थित होतोय, जो स्वतः सुषमा अंधारे यांनी सुद्धा व्यक्त केला. एखाद्या गरीबासाठी यंत्रणा इतकी कामाला लागली असती का? तानाजी सावंतांना हा प्रश्न आहे. संपूर्ण सगळ्याच माध्यमांच्या वतीने हा प्रश्न आहे. खरं तर तानाजी सावंत ज्या माध्यमांनी हे सगळं प्रकरण लावून धरलं त्या माध्यमांशी न बोलता तुम्ही तडकाफडकी निघून गेलात. तुमच्याकडे कुठलंही उत्तर या प्रश्नांची नव्हती. त्यानंतर तुम्ही निघून गेलात. मात्र आता जेव्हा माध्यम तुम्हाला प्रश्न विचारतायत तुम्ही आता का बोलत नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर ज्यावेळी एखादा गोरगरीब माणूस पोलीस स्टेशन मध्ये जातो, सर्वसामान्य माणसाला खरं तर पोलीस स्टेशन मध्ये जायलाच भीती वाटते.
जेव्हा माणूस पोलीस स्टेशन मध्ये जातो त्यानंतर त्याची साधी मिसिंगची तक्रार सुद्धा दाखल करून घेतली जात नाही, मारहाणीचा साधा सुद्धा गुन्हा असेल, कोणी धमकी दिली असेल, या प्रकरणातल्या सुद्धा तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाही. मात्र जेव्हा एका माजी मंत्र्याचा मुलगा असतो त्या मुलासाठी मात्र संपूर्ण पोलीस यंत्रणा म्हणतीये मी, म्हणजे अगदी पुण्याच्या पोलीस आयुक्तांपासून ते मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत सगळेजण कामाला लागतात एका मुलाला परत आणण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी आणि त्या मुलाला शोधण्यासाठी ज्याचं खरं तर किडनॅप झालेलंच नाहीये, जो स्वखुशीने स्व इच्छेने मित्रांबरोबर फिरण्यासाठी बँकॉकच्या दिशेने निघालाय, त्या मुलाला घरी परत बोलवण्यासाठी इतकी सगळी यंत्रणा वेठीस धरली जाते. सर्वसामान्य माणसासाठी ही यंत्रणा इतकी तत्पर या आधी कधी झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का? कधीच नाही. कुठलीच यंत्रणा इतकी तत्पर कधीच होत नाही. सर्वसामान्य माणसाकडे लाखो प्रूफ मागितले जातात, पुरावे मागितले जातात, कॉल रेकॉर्डिंग मागितले जातात. तुम्हीच चौकशी करा, येतील घरी, येतील परत कधीतरी, थांबा थोडं, 1 दिवस होऊ द्या, 24 तास होऊ द्या, त्यानंतर मिसिंग दाखल करून घेतो. अशा पद्धतीची उडवाउडीची उत्तरं पोलिसांकडून अनेकदा दिली जातात. अशी अनेक प्रकरणं आपल्या समोर आहेत. मात्र हे असं सगळं असताना जेव्हा एका मंत्र्याचाच मुलगा गायब होतो त्यानंतर मात्र ही सगळीच पोलीस यंत्रणा, हजारो पोलीस, एव्हिएशनचा सगळा स्टाफ, स्वतः मंत्री महोदय या सगळ्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात आणि या मुलाला अवघ्या 3-4 तासांमध्ये ज्या स्पीड मध्ये तो गेला होता त्या स्पीड मध्ये त्याला पुन्हा एकदा पुणे एअरपोर्ट वरती आणून लँड केलं जातं आणि घरच्यांच्या हातात सुखरूप दिलं जातं. बरं, हा मुलगा लहान आहे का, अल्पवयीन आहे का? तर नक्कीच नाही. स्वतः तानाजी सावंत यांचे हेच पुत्र ऋषिराज सावंत हे 3 ते 4 कंपन्यांमध्ये संचालक आहेत. इतक्या मोठ्या हुद्द्यावर असलेला हा माणूस वय वर्ष 32-35च्या मध्ये आहे. हा माणूस चक्क स्व इच्छेने घराबाहेर जातो आणि अगदी आपलं लहान कुकुलं बाळ हरवल्यासारखं माजी मंत्री पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात येऊन ठाण मांडतात काय आणि त्यानंतर सगळ्या यंत्रणा इतक्या तत्पर होऊन त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करतात काय. इतका सगळं सर्वसामान्य माणसासाठी जेव्हा कधी पोलीस करतील ना त्यानंतर खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल. त्यानंतर कुठेतरी सगळ्यात सर्वसामान्य जनतेला पुण्यातल्या किंवा कुठल्याही पोलिसांची भीती वाटणार नाही, पोलीस स्टेशनला जायची भीती वाटणार नाही किंवा पोलिसात गेल्यावरती आपल्याला मदत होते, आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा आधार मिळतो, आपल्याला न्याय मिळतो अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये तेव्हाच तयार होईल जेव्हा इतकी तत्परता तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा दाखवताय. मात्र हे तुम्ही दाखवू शकत नाही. आता सध्या ऋषिराज सावंत यांची या सगळ्या प्रकरणावरती चौकशी चालू आहे. या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर जेव्हा आपल्याकडे पैसा असतो, जेव्हा आपल्याकडे पद असतं, जेव्हा आपल्याकडे सत्ता असते, जेव्हा आपण सत्ताधारी पक्षात असतो, त्यानंतर आपण काय करू शकतो, आपला किती वट असतो, हे खरं तर आज तानाजी सावंत यांनी दाखवून दिलं. तानाजी सावंत मोठे मंत्री आहेत, याआधी अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवलेली आहेत, आमदार राहिलेले आहेत, अनेकदा मोठमोठ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर मिळवलेली जी काही त्यांची वट होती ती सगळी त्यांनी मुलासाठी पणाला लावली आणि मुलाला अवघ्या काही तासांमध्ये परत आणून दाखवलं. मात्र हे सगळं कुठलाही नेता एखाद्या सर्वसामान्य जनतेसाठी असं कधीही करताना आपल्याला पाहायलाही मिळत नाही, दिसत सुद्धा नाही. मी बाप आहे, मला टेन्शन आलं होतं, अशा पद्धतीचे शब्द तानाजी सावंत यांच्या तोंडून बाहेर पडले. मला काळजी वाटत होती. नेहमी 15-20 दिवसातून फोन करणारा माझा मुलगा कुणालाही न सांगता घराबाहेर कसा काय गेला याची चिंता सतावत होती. खरं तर किडनॅपिंग आहे असं मी म्हटलोच नाही. असं म्हणून चक्क तानाजी सावंतांनी हात वर केले. तानाजी सावंत म्हणाले की मी असं म्हटलोच नाहीये की माझ्या मुलाचं किडनॅप झालंय, तो त्याच्या मित्रांबरोबर गेलेला आहे अशी माहिती मला समजली आहे, त्यामुळे सर्व काही ठीक आहे. जितकं गंभीर वाटत होतं तितकं हे गंभीर प्रकरण नाहीये, इतकं सहज सोप्या शब्दांमध्ये तानाजी सावंत बोलून गेले. मात्र तानाजी सावंतांच्या मुलाचा किडनॅप झाल्यापासून ते अगदी मुलगा पुण्यात परत येईपर्यंत जे पत्रकार सगळे या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते, हे प्रकरण लावून धरत होते, हे सगळेच प्रकरण मिटवण्यासाठी किंवा या मुलाला परत आणण्यासाठी जी संपूर्ण हजारोंची पोलीस यंत्रणा कामाला लागली होती, एव्हिएशन डिपार्टमेंट कामाला लागलं होतं, त्या सगळ्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं काय? त्यांच्या कष्टाचं काहीच नाही.
हा मुलगा केवळ त्याला फिरायचं होतं म्हणून तिकडे निघून गेला अशी प्राथमिक माहिती समोर येते. म्हणजे तुमचा मुलगा आहे, माजी मंत्र्याचा मुलगा आहे, त्यामुळे इतकी सगळी यंत्रणा कामाला लागते. सर्वसामान्यासाठी मात्र ही यंत्रणा अशा पद्धतीने कधीच कामाला लागत नाही. आणि हेच सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं दुर्दैव आहे. कारण देशात ज्या 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 व्यक्तींकडे पैसा आहे, जी लोक मोठ्या हुद्द्यावरती आहेत, राजकारणी आहेत, बिझनेसमन आहेत, त्यांच्या सेवेसाठी सगळ्याच यंत्रणा म्हणजे अगदी पोलिसांपासून ते हॉस्पिटॅलिटी पर्यंत सगळ्या यंत्रणा, अगदी राजकारण्यांपर्यंत सुद्धा सगळ्या यंत्रणा अगदी त्यांच्या पायाशी येऊन त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात. मात्र सर्वसामान्य जनता यांच्यासाठी या पद्धतीचं कुठलंही काम होताना संपूर्ण देशभरात खरं तर मी म्हणेल पाहायला मिळत नाहीये. आणि जोपर्यंत हे काम सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा होणार नाही, स्वतःचा मुलगा गायब झाल्यानंतर ज्या हिरिरीने तानाजी सावंत हे पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते, तशाच पद्धतीने सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा आपल्या मतदारसंघातील एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा जेव्हा हे आमदार, खासदार, मंत्री धावून जातील आणि त्याच पद्धतीने पोलीस सुद्धा त्यांची मदत करतील ना, तेव्हाच कुठेतरी हे सगळं जे प्रकरण आहे किंवा आता ज्या कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे विखुरलेली पाहायला मिळते, ती कुठेतरी जागेवर येईल. आणि त्यानंतर कुठेतरी सगळी जी गुन्हेगारी आणि सगळीच अस्वस्थता सध्या ज्या महाराष्ट्रात पाहायला मिळते ना, ती कुठेतरी कमी होताना पाहायला मिळेल. अर्थात या प्रकरणामध्ये आता तानाजी सावंतांचा मुलगा त्यांना सुखरूप भेटलेला आहे. हा मुलगा नेमका तानाजी सावंत म्हणतात की कौटुंबिक कारण नव्हतंच, आमच्यात वाद तर झालेलेच नव्हते. मात्र तशाच पद्धतीच्या बातम्या सध्या फिरताना पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच हा मुलगा काही कौटुंबिक वादातून निघून गेला होता की खरंच त्याच्या मित्रांनी त्याला फूस लावून कुठे नेण्याचा प्रयत्न केला होता, की या प्रकरणात आणखी नेमकं काय सत्य आहे, हे सत्य पोलिसांच्या तपासातून लवकरच समोर येईल. कारण अर्थात जरी हा मुलगा सापडलेला असला तरी सुद्धा चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा अजूनही तितक्याच तत्परतेने काम करत आहेत बरं का. त्यामुळे एक दोन दिवसांमध्येच याविषयीची सगळीच माहिती आपल्या समोर येईल. या प्रकरणात नेमक्या कोणकोणते अपडेट समोर येतात हे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र आजसाठी इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.